सर, बिहार निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नावाचा ब्रँडचा चमत्कार दिसून येतोय। 160 वर जवळपास लीड आहे आतापर्यंत एनडीएला। बिहारच्या जनतेचं मी आभार मानतो। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि नितीश कुमारजी यांनी केलेल्या विकसित बिहारच्या संकल्पावर जनतेने शिक्कामोर्तब केला आहे। बिहारच्या जनतेने विकासाला मतं दिली आहे, बिहारच्या जनतेने विश्वासाला मतं दिली आहे, बिहारच्या जनतेने विकसित भारताकरता मतं दिली आहे आणि त्यामुळं एक मोठा अभूतपूर्व विजय उद्या जर आपण पर्सेंटेज ऑफ व्होट्स काढले तर बिहारच्या इतिहासामध्ये कधी एवढं बहुमत एनडीएला मिळालं नाही, तेवढं मोठं बहुमत या ठिकाणी मोदीजी आणि नितीश कुमारजींना मिळताना दिसत आहे। माननीय पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये हा एक मोठा ऐतिहासिक विजय बिहारच्या राजकारणामध्ये आहे आणि मला विश्वास आहे की मोदीचं नेतृत्व आता हे संपूर्ण विश्वाने जसं स्वीकारलं, भारताने ज्या प्रत्येक जनतेने स्वीकारलेला आहे, 140 कोटी जनतेचा भारत देश मोदीच्या मागे उभा झाला आहे। काँग्रेस जे आहे, ज्यांनी ईव्हीएम वरून प्रचंड आरोप केले राहुल गांधी यांनी, काँग्रेस अगदी तळाला दिसतंय। 15 जागांवर लीड आहे फक्त आतापर्यंत काँग्रेसला। काँग्रेस पार्टी ही रोजच कमजोर होत चालली आहे। काँग्रेस पार्टीचं नेतृत्व राहुल गांधी हे आता हतबल झाले आहेत किंवा त्यांच्या नेतृत्वाला देशाच्या जनतेची मान्यता नाही। केवळ आपले कार्यकर्ते, पक्ष आणि आपलं नेतृत्व टिकवण्याकरता मतदार यादी, ईव्हीएम यावर दोष देऊन या ठिकाणी ते कसा तरी आपला वेळकाळूपणा करतायत, पण त्यांच्याकडे आता मुद्दे नाही आहे, विकासाचे मुद्दे नाही आहे, विकासाचा अजेंडा नाही आहे, कुठल्याही गोष्टीचा अजेंडा काँग्रेसकडे नाही आहे। जात धर्म पंथाचं राजकारण करणे, समाजामध्ये तेढ निर्माण करणे, धर्मामध्ये वाद लावणे हेच काँग्रेसचं राजकारण आहे आणि त्यामुळे काँग्रेसच्या डुबत्या जहाजावर कोणी बसायला तयार नाही। बिहारची जनता सुद्धा आता या मतदानातनं स्पष्ट केला, बिहारच्या जनतेने काँग्रेसला जनतेने लाथाडलाय, काँग्रेसला जनतेने त्या ठिकाणी बाहेर केलेला आहे आणि पुढच्या काळात तर 2029 मध्ये काँग्रेस ही इतिहासातली सर्वात छोटी पार्टी होईल अशी त्या ठिकाणी परिस्थिती असणार आहे। बिहारचं यश हे कशामुळे मिळालं, जी आघाडी दिसते, काय वाटतं तुम्हाला? कारण की जसं लाडकी बहीण महाराष्ट्रात होतं तसं तिथेही महिलांसाठी वेगवेगळ्या योजना एनडीए सरकारने दिल्या होत्या। मी यापूर्वीच सांगितलं आहे की बिहारची जनता विकासाच्या बाजूने आहे। डबल इंजिन सरकार, मोदीचं सरकार, नितीश कुमारजीचं सरकार, डबल इंजिन सरकारच देशाचा फायदा करू, बिहारचा विकास करू शकतं। आता जे काही सरकार बनेल, इकडे मोदीचं सरकार, बिहारचं सरकार मिळून हे सरकार बिहारच्या जनतेला न्याय देईल आणि बिहारच्या जनतेला विश्वास आहे, महाराष्ट्र जनतेला विश्वास आहे की जे आश्वासनं, जे वचनं आम्ही संकल्पपत्रात दिले आहे, आम्ही आमच्या मॅन्युफॅक्चरमध्ये दिले आहे, ते आम्ही पूर्ण करतो हे जनतेला पटलं आहे। एकमेव एनडीए असा आहे जो दिलेले वचन पूर्ण करतो आणि म्हणून बिहारच्या जनतेने आम्हाला त्या ठिकाणी बहुमत दिलं आहे। बावनकुळे साहेब, एसआयआर मतदार यादीतील शुद्धतेचा मुद्दा मोठा करण्यात आला आणि रिझल्ट अशा पद्धतीने येत आहे, तर राहुल गांधीचा एसआयआरचा मुद्दा जो आहे तो नाकारला गेला। देशभर आता एसआयआर झालं पाहिजे। नाही, एसआयआर वेगळी गोष्ट आहे, मतदार यादीचं पूर्ण दुरुस्तीकरण झालं पाहिजे का? झालं पाहिजे, कारण मतदार यादी फुगलेली आहे, 1 वेळा 2 वेळा 4 वेळा 5-5 नाव आहे, तो मुद्दा वेगळा आहे। पण त्या ठिकाणी जे मत चोरी आहे, ईव्हीएम खराब आहे, मतदार यादी चुकलेली आहे, हे जे आहे ना, हे जे त्यांनी नरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला, चुकीच्या पद्धतीने लोकांना समजावून तयार केला। एकाही भाषणामध्ये, राहुल गांधीच्या एकाही भाषणामध्ये बिहारचा विकास मांडला गेला नाही। राहुल गांधीच्या किंवा त्यांच्या महाविकास आघाडीकडे, महागठबंधनकडे कुठलाही डेव्हलपमेंटचा अजेंडा नव्हता। मोदीजींनी विकसित बिहारचा मुद्दा मांडला, नितीश कुमारजींनी विकसित बिहार म्हटलं, पण राहुल गांधींनी त्यांच्या कुठल्याही भाषणामध्ये, कुठल्याही दौऱ्यामध्ये विकसित बिहार कसं राहील यावर कुठलीही चर्चा केली नाही।
त्यामुळे जनतेने त्यांना लाथाडलं. याचा परिणाम महाराष्ट्र असंही, कारण की आगामी काळात गुजरातच्या निवडणुका आहे, उत्तर प्रदेशच्या आणि आता महाराष्ट्राच्या निवडणुका लागलेल्या आहे, त्याच्यावरही परिणाम होईल असं दिसतं एकूणच. एकंदरीत देशामध्येच परिणाम आहे, कारण हा काही हवेचा वातावरण नाही आहे. या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि अलायन्सवर जनतेचा विश्वास आहे. महाराष्ट्रात सुद्धा 51% वर मतं घेऊन आम्ही या ठिकाणी निवडणुका जिंकू. आमची महायुती 2/3 बहुमत घेऊन महाराष्ट्रात आमच्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती जिंकेल. मला 100% या ठिकाणी विश्वास आहे, कारण महाराष्ट्राची जनता सुद्धा डबल इंजिन सरकारवर विश्वास ठेवत आहे. देवेंद्रजीच्या नेतृत्वावर, मोदीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्र हा क्रमांक 1 विकसित महाराष्ट्र करण्याचा संकल्प देवेंद्र फडणवीसजींनी केला. त्या संकल्पाला बिहारची जनता, आपली महाराष्ट्राची जनता साथ देईल. हे जे कौल आहे, बिहारमध्ये आता भाजपच्या समर्थनाने नितीश कुमार मुख्यमंत्री, त्यामुळे केंद्र सरकारही आता जास्त मजबूत होईल या निकालाने. केंद्र सरकार अधिक मजबूत आहे. एनडीए आमचा मजबूत आहे. आमचा एनडीए मजबूत होईल. शेवटी एनडीएनी या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी मजबूत करण्याचा प्रयत्न केला. आम्हाला एनडीएनी मजबूत करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आम्ही देशामध्ये एनडीएमध्ये जातो आहे. तर या निकालावरनं अजून एनडीएची ताकद वाढलेली आहे. एनडीएचं गठबंधन अधिक घट्ट झालेलं आहे आणि हे गठबंधन संपूर्ण देशभर पुढच्या काळामध्ये 2047 पर्यंत या देशामध्ये या ठिकाणी आमचं गठबंधन हे केंद्रात आणि राज्यामध्ये राहील. काँग्रेसकडनं कुजबूज सुरू झालेली आहे की पुन्हा एकदा ईव्हीएम कडे बोट दाखवलं जाईल या निवडणुकीत. आता उरले सुरले कार्यकर्ते पार्टीत राहावे. आता आपली पार्टी किमान किंचित चालली आहोत ती थांबवावी आणि आपल्या राहुल गांधी जो बाबा आहे त्याचं नेतृत्व कसं तरी जिवंत ठेवायचं. आता हा प्रयत्न केविलवाना प्रयत्न करतील, कारण बाबा जो आहे आता राहुल बाबाला गेले विदेशात निघून. निकालाचा पाहिला कल विदेशात निघून गेले बाबा. तर राहुल बाबाचे नेतृत्व टिकवण्याकरता, काँग्रेस पार्टीचं नेतृत्व टिकवण्याकरता मला असं वाटतं की पुन्हा एकदा हे आता ईव्हीएमचा खेळ खेळतील, मग मतदार यादी चुकवली सांगतील. यांना हेच धंदे आहे. यांना विकास काही नाही, रस्ता, वीज, पाणी काही नाही. यांना फक्त हेच आहे की ईव्हीएम खराब झाला, मतदार यादी खराब झाली. महाराष्ट्रामध्ये आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी हाच मुद्दा उपस्थित केला होता. आता निवडणुकी आहे, ज्यांनी ज्यांनी मतदान केलं आहे एनडीएला किंवा भाजपा महायुतीला, त्या मतदानावर त्या ठिकाणी आरोप करतात आहे किंवा त्याच्यावर आक्षेप घेतात आहे. मतदारांना असं वाटतं की मी तर कमळाला मत दिलाय, मी तर धनुष्यबाणला मत दिलाय, मी तर घडीला मत दिलाय. मग आम्ही इमानदारीनं मतदान केल्यावर आमच्या मतावर घेतलेला आक्षेप हा जनतेला पटत नाहीये. जनतेने जे मतं दिले ते स्वीकारले पाहिजे. एक काळ आम्ही असा होता, 40 वर्ष आम्ही विरोधी पक्षात काढले, कधी आम्ही ईव्हीएमवर आक्षेप घेतला नाही. आम्ही ज्या ठिकाणी हरलो त्यातून शिकलो आणि नंतर जिंकलो. काँग्रेस पार्टी निवडणुकीच्या पराभवातनं काहीच शिकत नाहीये, ती आरोप प्रत्यारोपात जाते आहे. शेवटी चिंतन केलं पाहिजे निवडणुकीच्या पराभवाचं. एखादा पराभव हा झाला तर निवडणुकीत चिंतन केलं पाहिजे. लोकसभेमध्ये आम्ही निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये हरलो, 31 महाविकास आघाडी, 17 BJP अलायन्स. आम्ही चिंतन केलं, चिंतन करून पुढे गेलो, आम्ही विधानसभेत जिंकलो. आता आम्ही पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिंकू. आणि त्यामुळे मला असं वाटतं की चिंतन केलं पाहिजे काँग्रेस पार्टीने. काँग्रेस पार्टी चिंतन करण्याची परिस्थिती नाही, त्यांना चिंतन करायचं नाही आहे. हरले का विदेशात पडून जातात, 15 दिवस विदेशात राहतात, पुन्हा येतात, पुन्हा वोट चोरी, पुन्हा मतदान, पुन्हा हे. आता 1 वर्ष हे चालणार आहे बिहारमध्ये, पण चिंतन होणार नाही आहे. काँग्रेस पार्टीचा पराभव का होता हे चिंतन नाही आहे. आम्ही विजयाचेही त्या ठिकाणी हे करतो. जर विजय झाला तर कशामुळे झाला आणि पराजय झाल्यामुळे कशामुळे झाला, हा विशिष्ट भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी आम्ही नेहमीच त्याचं रेखांकन करत असतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं काँग्रेस पार्टी आता ही प्रवाहाच्या दूर चाललेली आहे. 2029 मध्ये काँग्रेस पार्टी ही किंचित झालेली असेल. सर, 2 प्रश्न आहे. एक तर मुख्यमंत्र्यांनी बिहारमध्ये 12 पेक्षा जास्त सभा घेतला होता, त्याचा हा फायदा आहे का? आणि दुसरं, ज्या भागातून राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्या रॅली गेल्या तिथं त्या दोन्ही पक्षांना मोठं नुकसान झाल्याचं दिसतं. मी तेच सांगतो की ज्या ठिकाणी प्रधानमंत्री मोदीजींच्या शेवटी बिहारभर सभा झाल्या, शेवटी जे काही प्रधानमंत्री जातात तेव्हा संपूर्ण बिहारच्या जनतेला संबोधित करतात. आमचे अमित भाई असतील, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी आहेत,
आमचं केंद्रातले सर्व नेते आहेत, आमचे बिहारचे नेते, तिथे प्रभारी विनोद तावडेजी, आमचे देवेंद्रजी त्या ठिकाणी गेलेत. शेवटी यांनी सर्व विकास मांडला, विकसित बिहार मांडलं आणि दुसरीकडे नुसत्या त्या ठिकाणी चवाळ्या केल्या. त्या ठिकाणी नुसतं होटचोरी मतचोरी एवढंच मांडलं. त्यामुळे शेवटी जनतेला काय पाहिजे असतं, मतदान कशाला घेतो आपण, विकासाकरता मतदान घेतो. विकासाची गोष्ट झाली पाहिजे. काय तुम्ही करणार आहे निवडून आल्यावर, विकसित बिहारचा काय तुमच्याकडे रोडमॅप आहे? काहीच रोडमॅप नाही आहे. मोदीजींनी रोडमॅप मांडला, अमित भाईंनी रोडमॅप मांडला, त्या ठिकाणी आमच्या नेत्यांनी रोडमॅप मांडला आणि त्यामुळं रोडमॅप जेव्हा लोकांना देतो आपण, विकासाचं विजन देतो, तेव्हा जनता पाठीशी उभी राहायचं. हेच बिहारमध्ये झालं आहे. एक काळ असा होता की बिहारचं नाव बूथ कॅप्चरिंग, बॅलेट बॉक्सेस पळवणे आणि हिंसाचार, पण यावेळेस एकही हिंसाचाराची घटना घडलेली नाही. मी तेच सांगतो, देश बदलला आहे. देशाच्या जनतेला हे कळलं आहे की 65 वर्ष काँग्रेस पार्टीला मतदान करून जात धर्म पंथाच्या आधारावर मतदान झालं. जातीमध्ये तणाव निर्माण झाले, धर्मामध्ये त्या ठिकाणी तेढ निर्माण झाली. काँग्रेस पार्टीने या देशाला स्प्लिट करण्याचं काम केलं. भारतीय जनता पार्टीने विकासाचा अजेंडा दिला, विकसित भारताचा अजेंडा दिला. बिहारचं देशाचं राजकारण बदललं आहे. देश आता विकासाकडे चालला आहे. त्यामुळं पुढं आता या देशामध्ये विकासाचं राजकारण चालेल. या देशामध्ये जातीपातीचं राजकारण चालणार नाही. हिंदी में बताइए, बिहार में अच्छा जनाधार जो है वो दिख रहा है शुरुआती रुझानों में. देखिए, बिहार की जनता को मैं बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ, जनता का, वहाँ के मतदाताओं का. बिहार की जनता और मतदाताओं ने एनडीए को बहुमत दिया है. हमारे पंतप्रधान विश्व गौरव मोदी जी को उन्होंने बहुमत दिया है. मोदी जी के विकसित भारत के संकल्प को साथ दिया है. विकसित बिहार का जो संकल्प नीतीश कुमार जी और हमारे सारे एनडीए के नेता ने किया, उसको साथ दिया है. महाराष्ट्र की जनता रहे या देश की जनता रहे या बिहार की जनता रहे, अभी जनता विकास के साथ है. जिस प्रकार से विकास का रोडमैप बिहार का रखा गया, वो रोडमैप पे लोगों ने वोट दिया है और मुझे लगता है ये बहुत बड़ी जीत. अगर वोटों के परसेंटेज में हम जाएंगे तो बिहार की राजनीति में सबसे बड़ी जीत ये आपको दिखेगी. मुझे लगता है भारतीय जनता पार्टी एनडीए मजबूती से देश में आगे आ रहा है और विकसित भारत को आगे लेके जा रहा है. मुझे लगता है ये बहुत बड़ी जीत और इसके लिए मैं वहाँ की जनता का आभार व्यक्त करता हूँ. राहुल गांधी का मुद्दा जो ईवीएम का मुद्दा था वो नहीं चला इस बार, क्योंकि जो आंकड़े दिख रहे हैं रुझानों में वो 16 तक सिमटी है कांग्रेस. देखिए, कांग्रेस पार्टी कोई रोडमैप लेकर नहीं चल रही है. कांग्रेस पार्टी केवल जात धर्म पंथ की राजनीति करती है और कांग्रेस पार्टी ईवीएम और अपना वोटर लिस्ट पर बात करती है. महाराष्ट्र की जनता ने हराया, बिहार की जनता ने हराया. आप जो वोट लोग देते हैं उसके वोटों के लिए आप आक्षेप लेते हो. जनता ने कमल को वोट दिया, जनता ने नीतीश कुमार को वोट दिया. आप क्या कहेंगे? अब तो वोट चोरी हो गई. आप कहेंगे कि वो यादियाँ भी बराबर नहीं थी. देखिए, उनका नेतृत्व खत्म होते जा रहा है. राहुल गांधी 2029 में आपको किंचित दिखेंगे. वहाँ राहुल गांधी का कोई अस्तित्व देश में नहीं रहेगा. विकास के साथ लोग आएंगे, मोदी जी के साथ लोग आएंगे, एनडीए के साथ लोग आएंगे, विकसित भारत के साथ लोग आएंगे. मुझे लगता है ये ही आगे की राजनीति है. अब आगे की राजनीति विकास की ओर है. आरजेडी के नेता सुनील सिंह ने ऐसा एक भड़काऊ बयान दिया है कि उन्होंने अधिकारियों को धमकाते हुए कहा है कि अगर जनादेश मिलने के बाद भी उनको हराया गया, उनके उम्मीदवारों को, तो बंगाल और इसके समान लंका के समान रास्ते पे लोग उतरेंगे. देखिए, ये भारत देश है. महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी का संविधान इतना मजबूत है, नेपाल वेपाल की बात नहीं करना चाहिए. यहाँ 140 करोड़ का भारत एक साथ रहता है, सभी धर्म सभी समाज को साथ में लेकर रहता है. ऐसी कोई भड़काऊ भाषा नहीं होनी चाहिए और इस देश में चलती भी नहीं है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.